हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सगळे म्हणा, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिकावर्ते हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना। हरिश्चंद्र तारा राणी, हरिश्चंद्र तारा राणी, वाहे डोंब्या गरीबानी। पांडवांचा साह्यकारी, पांडवांचा साह्यकारी, राजाऊनी केले दूरी। आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना। तुका मने उगाची राहावे, तुका मने उगाची राहावे, होईल ते सहज पहावे, होईल ते सहज पहावे। आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना, आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना। प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगदवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबा राया यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा मानवाच्या आणि ईश्वराच्या सत्तेचा उल्लेख असणार आहे। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी तत्पूर्वी थोडीशी किंवा थोडासा परिहार द्यायचा विषय असा, आज या ठिकाणी सुमन दहा तोंडे मावशी यांचा 13वा विधी या निमित्तानं या सेवेचं प्रयोजन केलेले आहे। त्यांच्या पश्चात त्यांच्या माहेरची मंडळी, 2 अधिकारी पदावर असणारे बंधू, त्यांच्या सौभाग्यवती 2
त्यांची पुढची पिढी आमच्या सुमन मावशींच्या चुलत्या आत्या, त्यांची मुलं आणि मातोश्री किंवा आजी, तसेच सासरी 3 सुकन्या, आमचा कालिदास नावाचे दादा आणि आमचे बाबा, जे की त्यांचे आयुष्याचे साथीदार होते, आणि त्यांची मुलं बाळ, असा खूप मोठा परिवार, तसेच त्यांच्या जाऊबाई, पुतणे, पुतण्या, भाच्या, हे सर्वजण त्यांच्या प्रेमाचे परिवारातील सदस्य आहेत. आणि या अशा सगळ्या भरलेल्या परिवारातनं असं सुमन मावशीचं जाणं हे सर्वांनाच दुःखदायक ठरलेलं आहे. सगळ्यांनाच दुःख होतं, परंतु इथे काहीच पर्याय नसतो, कारण आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. यासाठीच हा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. तसं पाहिलं तर ईश्वराशी संबंध असणं हेच मानवी जीवनाचं खरं सार्थक आहे. हीच मानवी जीवनाची पोचपावती आहे. कारण ईश्वरा वाचून किंवा सद्गुरू वाचून आपल्याला या जन्मातनं या मानवी देहाचं कल्याण केल्याशिवाय पर्याय नाही, असंच सांगितलं जातं. परंतु या पुण्यभूमी ठिकाणी असणारे माझे तुकोबाराय, माझे माऊली आणि सर्व संत मंडळी, आपण सर्व श्रोते, मायबाप, संतजन यांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ करत आहे. धन्य देहू गाव, पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग. धन्य क्षेत्रवासी लोक ते दैवाचे, उच्चारिती वाचे नाम घोष. कटी कर कटी उभा विश्वाचा जनिता, वामांगी ते माता रुक्मा देवी. अशा या धन्य देहू गाव, पुण्यभूमी ठाव, देहू सारख्या पवित्र तीर्थक्षेत्री किंवा पुण्यभूमीमध्ये या माऊलींचं 68व्या वर्षी देह ठेवणं हे त्यांच्या कुटुंबियांना आणि आपण सर्व भाविकांना थोडंसं कष्टदायक आहे, दुःखदायक आहे. परंतु ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. या अभंगाप्रमाणे काही गोष्टीला पर्याय नसतो आणि ही जगरीत चालू आहे, चालू राहणार आहे. कोण काल गेलं, कोण आज जाईल, कोण उद्या जाईल, परंतु हा जो जन्म मृत्यूचा फेरा आहे हा चालूच राहणार आहे. पण या सगळ्यातनं मानवी देहाचं कल्याण करायचं असेल तर नामस्मरण ही एकच गुरु किल्ली आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. कन्या हाच शब्द आधी का घेतलेला आहे महाराजांनी? कारण कन्या ही सासरच्या 21 पिढ्या आणि माहेरच्या 21 पिढ्या, अशा सगळ्या मिळून 42 पिढ्यांचा उद्धार करण्याची क्षमता, पात्रता ही कन्येमध्ये असते. म्हणून महाराजांनी कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा असं म्हटलेलं आहे. देवाला सुद्धा त्याचा आनंद होतो. कुणाचा? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, जे सात्विक असतात त्यांचा आनंद होत आणि देवही त्यांची वाट पाहत असतो. अशा प्रकारेच आमच्या सुमन मावशींचं देवानं वाट पाहिल्यामुळं जो आवडे सर्वांना तोची आवडे देवांना, याप्रमाणे मावशीचं आपल्यातनं जाणं झालेलं आहे. खरोखरच नावाप्रमाणे त्या फुलासारख्या होत्या, हसत खेळत असायच्या, सदा समाधानी असायच्या. फुलाचा जन्म कशासाठी असतो?
काही फुलं ईश्वराच्या गळ्यात जातात, काही फुलं ईश्वराच्या पायावरती जातात आणि काही फुलं मृत आत्म्यावरती, प्रेतावरती जातात. हे ज्याचं नशीब असतं. त्या फुलासारखं आमच्या सुमन मावशींचं आयुष्य हे समाधानी, आनंदी आणि इतरांसाठी होतं. सात्विक वृत्तीच्या असणाऱ्या या सुमन मावशी पहाटे 4 नंतर कधी झोपल्याच नाहीत आणि दिवस उगवायच्या आत आंघोळ झाली नाही असं कधी झालंच नाही. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. सद्गुरूची बैठक, सद्गुरूचं चरित्र वाचन, सद्गुरूची सेवा आणि दिवसभर स्वतःला अखंड नामस्मरणात जेवढा वेळ ठेवता येईल तेवढा वेळ ठेवणं हा त्यांचा रोजचा नित्यनेम झाला होता. आणि हे सर्व करता करता आपल्या नातवंडाचं करणं, मुली आल्या मुलींसाठी हसत खेळत, आमच्या बाबांसाठी हसत खेळत, आमच्या दादासाठी, सुनबाईसाठी, सगळ्यांसाठी हसत खेळत ते आयुष्य जगल्या. आणि नकळत आपला देह ठेवून श्रावण पौर्णिमे दिवशी त्यांचं आपल्या सगळ्यातनं जाणं झालेलं आहे. या रक्षाबंधनच्या दिवशी, पवित्र दिवशी त्यांनी वैकुंठ गमनाला सुरुवात केली. आणि आज 13 दिवस झालं, एकादशीच्या दिवशी त्यांचा 13वा विधी होत आहे. आणि हा त्यांचा वैकुंठ गमनाचा प्रवास 13 दिवसापूर्वी सुरू झालेला आहे. आणि त्या प्रवासात त्यांना अजून समाधान, अजून सोयीस्कर होईल यासाठी आपण थोडस नामस्मरण करत आहोत. दररोज काही ना काही प्रकारे नामस्मरण चालू आहे. प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीनं दान धर्म करत आहे. मरणोत्तर सद्गती देण्यासाठी प्रत्येक जणाची धडपड चाललेली आहे. त्यातूनच आज ही सेवा करण्यासाठी मला सुचवलं गेलं. मला थोडासा आनंद झाला क्षणिक की मला देहू सारख्या तीर्थक्षेत्री सेवा मिळत आहे. परंतु त्यापेक्षा जास्त दुःख आणि कष्ट याचे वाटत आहे, दुर्भाग्य याचं वाटत आहे की मला ही सेवा आमच्या मावशींच्या 13व्या विधीसाठी करावी लागत आहे. खरोखरच मला याचं खूप वाईट वाटत आहे. परंतु वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे, या पद्धतीने दुःख जर उघड्यात बसलं तर ते जास्तच होतं. आणि आपल्या नशिबात असणारं, प्रारब्धात असणारं दुःख हे भोगल्याशिवाय ईश्वराची पण सुटका झालेली नाही. प्रभू रामचंद्र याच्यातून सुटलेले नाहीत, भगवान श्रीकृष्ण सुटलेले नाहीत. प्रत्यक्ष परमात्म्याला जर हे देहाचे कष्ट भोगूनच जीवन व्यतीत करावं लागलं आहे, तिथे तुमची माझी काय कथा. परंतु या देहाचं जर एवढं हे आहे तर मग स्वर्गीचे लोक हा देह काय मागतात, काय आहे असं या देहामध्ये. तर या देहाबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊयात, थोडेसे गुण पाहूयात, त्याच्यानंतर थोडेसे दोष पाहूयात. पारमार्थिक विचाराने हा अत्यंत अवघड असा संसार समुद्रातून पहिलं तरी जायचे आहे. आणि यासाठी ज्ञान हवं आहे. आणि हे ज्ञान फक्त मानवी देहातच होऊ शकते. परमार्थ विचार धारण करण्यासाठी, तो आचरणात आणण्यासाठी व या विचारानुसार जीवनाची वाटचाल करण्यासाठी आपल्याला संपूर्ण 84 लक्ष योनीमधून मनुष्य देहाची योनी अत्यंत आवश्यक आहे. कारण जगसृष्टीतील 84 लक्ष योनीतील मनुष्य देह ही योनी अत्यंत श्रेष्ठ आहे. कारण या योनीमध्ये पारमार्थिक विचार घडू शकतो. मानवी देह धारण करणाऱ्या आकृतीत देवता, मानव व दानव असे तिन्ही प्रकार येतात. थोडीफार चिन्हे सोडली तर या तिन्ही प्रकारच्या मानवी आकृतीत फारसा फरक दिसून येत नाही. देवांचा देह हा दिव्य असतो, कारण ते देह धारण करतात आणि त्यांच्याजवळ आपली आपली वेगळी अशी शक्ती असते. देवांच्या देहाची सावली पडत नाही.
देव आपल्या डोळ्यांचे पापणी झाकत नाहीत आणि देवांचे पाय जमिनीस टेकलेले नसतात। तसेच देवांचे देह हे मलमूत्र विरहित असतात। मानवी देहाचं हे तसं नाहीये। मानवी देह हा चांगलाही आहे वाईटही आहे, परंतु पाप पुण्याचा साठा बरोबर झाल्यानंतर समान झाल्यानंतर मानवी देह मिळतो। आणि जेव्हा आपल्या पुण्याचा साठा संपून पापाचा साठा वाढतो तेव्हा आपल्याला दानवी देह प्राप्त होतो। तर आणि ईश्वराचा देह किंवा देवाचा देह देवतेचा देह हा पुण्याची गणना जास्त झाल्यानंतर प्राप्त होतो। मग असं असताना ईश्वरांनी किंवा देवांनी का म्हटलेलं आहे मृत्यूलोकी व्हावा जन्म आमचा? कारण तसं पाहिलं तर भक्ती विनेजीने लाजीरवाने संसार भोगणे दुःख रूप एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देहाचा वारा मग लागे 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्यावा जळचरी भोगावा दशलक्ष 11 लक्ष योनी किड्यामध्ये घ्यावा दशलक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्ये 30 लक्ष योनी पशूंच्या घरी मानवा भितरी 4 लक्ष नामा मने तेव्हा नर देह या नरा तयाचा मातेरा केला मुळा असं नामदेव महाराजांनी सांगितलेलं आहे। एक एक योनी ही कोटी कोटी फेरा आहे आणि मनुष्याला जेव्हा याचा वारा लागण्यासाठी काय करायला लागतं 20 लक्ष योनी किंवा 20 लक्ष वेळा वृक्षामध्ये जन्म घ्यावा लागतो। जळचरामध्ये 9 लक्ष योनींनी जन्म घ्यावा लागतो। 11 लक्ष योनी किड्यांमध्ये घ्यावा लागतो। 10 लक्ष योनी पक्ष्यांमध्ये घ्यावे लागतात। 30 लक्ष योनी पशूंच्या घरी घ्यावे लागतात। त्यानंतर 4 लक्ष योनी नंतर मानवाला हा देह प्राप्त होतो। पण नामा म्हणे तेव्हा नर देह या नरा एवढं सगळं झाल्यानंतर आपल्याला हा दुर्लभ असा नरदेह लाभलेला आहे, पण त्याचा आपण फार अज्ञानापोटी मातेरे करून टाकलेला आहे असं नामदेव महाराज म्हणतात। तर मग या 84 लक्ष योनी 4 खानी आणि 3 गुणी 84 लक्ष योनीमध्ये 4 खानी म्हणजे काय स्वेदज स्वेदज म्हणजे काय पाण्यापासून किंवा घामापासून निर्माण होणाऱ्या जीवांना स्वेदज म्हणतात। अंडज अंडज म्हणजे काय अंड्यापासून निर्माण होणाऱ्या जीवास अंडज म्हणतात। उद्भज उद्भज म्हणजे काय जमिनीतनं बीज फोडून जे अंकुरित होतात त्यांना उद्भोज म्हणतात। आणि जारज म्हणजे काय की वीर्यापासून व शुक्राणूपासून तयार होणाऱ्या जीवास जारज असे म्हणतात। जसे की मनुष्य प्राणी 3 गुण कोणते सत्व रज तम या सर्व जीवसृष्टीमध्ये मानवी देहाला फार महत्व आहे। कारण या देहामध्ये मानवास काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत। ती अशी हात हात फक्त मानवासच आहेत। एकमेकांना सहाय्य करण्यासाठी देवाने मानवास हात दिले आहेत, पण भजनात कीर्तनात टाळी वाजवण्यासाठी नाही वापरले आणि लाज बाळगली तर पुढच्या जन्मामध्ये ईश्वर ते 2 हात काढतात आणि त्या 2 हाताचं रूपांतर पायामध्ये करतात आणि चतुष्पाद करतात। देवाच्या छंदात हात वापरले तर परमात्मा चतुष्पाद करण्याऐवजी चतुर्भुज करतात। याच्यासाठी प्रमाण मातृ पितृ भात्रा सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले असे ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या हरिपाठात म्हटलेले आहे। विठ्ठल नामे वाजविता टाळी तेने होय होळी महात पापा नामदेव महाराजांनी म्हटलेलं आहे। आणि शेवटी भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे। तुकाराम महाराज म्हणतात माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे असं सांगितलेलं आहे।
हसणे, माणूस हा हसतो, बाकीचे कोणीही हसत नाही. प्राणी, झाडे सुद्धा रडतात, पण माणूस फक्त हसतो. तिसरा, माणूस हा उभा आहे. माणूस उभा आहे म्हणजे काय? बाकी योनीमध्ये देह आडवे आहेत, वृक्ष उभे आहेत, पण ते अचल आहेत. मानव उभा आहे व चल आहे. उभा म्हणजे तत्पर, सावध, सावधान. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या. इथं भगवंत उभे का आहेत? उभे राहिल्यानंतर मला जेव्हा माझे भक्त हाक मारतील तेव्हा तत्परतेने धावण्यासाठी मी उभा आहे. कारण झोपलेल्यापेक्षा, बसलेल्यापेक्षा उभा असलेला लवकर धावतो. हे मानव देह मिळवण्याकरता तत्पर राहा, म्हणून देवाने तुला उभा केलेला आहे. बोलणे, चौथी गोष्ट आहे बोलणे. बोलणे हे माणसाचे वैशिष्ट्य आहे. बोलल्यामुळे माणसाने खूप प्रगती केली आहे. पाचवं लक्षण आहे ज्ञान. ज्ञान ही मानवाला देवाने दिलेली देणगी आहे. बाकीच्या ज्ञान आहे का हो? आहे, परंतु मर्यादित आहे. कोणत्या मर्यादा आहेत? इथं भागवतात वर्णन आलेलं आहे. आहार निद्रा भय मैथुन च सामान्य येतेत पशुभी नरानाम ज्ञाने हि तेषामधिकं विशेषं ज्ञानेन हि न पशुभी समान. मग प्रश्न निर्माण होतो की कोणतं ज्ञान? तर भजनाचं ज्ञान, नाम संकीर्तनाचं ज्ञान, एकादशी सोमवार व्रत करण्याचं ज्ञान. याच घडे, याच जन्मी घडे देहाचे पूजन, अनिक हे ज्ञान नाही कोठे. पशु पक्षी एकादशी करत नाहीत, गाढवाची दिंड निघत नाही, फक्त मानवासच मानव देहात हे ज्ञान आहे. सहावी गोष्ट आहे लाज. लाज ही फक्त मानवास आहे, कारण मानवच कपडे वापरतो, पण ती कोठे लाज वापरावी आणि नाही याचं ज्ञान पाळलं पाहिजे. भजनात टाळे वाजवण्यासाठी लाज बाळगू नये, धनधान्य मिळवण्यासाठी लाज बाळगू नये, विद्या संपादन करण्यासाठी जेवताना व्यवहारात लाज बाळगू नये असं शास्त्र सांगतं. पण अनितीने वागणं, इतरांना दुःख देणं, इतरांना त्रास होईल असं वागणं, तिथे मात्र जरूर लाज बाळगावी असं शास्त्र सांगतं. स्मरण, स्मरण ही गोष्ट अशी आहे, मानवाला मानव देहाने स्मरण करता येतं, म्हणून मानवाने देवाचे स्मरण करावे. कबीर एका विहिरीवरती पाणी पिण्यासाठी गेले होते. एका दृष्टांतात सांगितलेले आहे, एक स्त्री तेथे नथ घालून आली व ती इतर स्त्रियांना नवऱ्याचं कौतुक, नथ कशी घेतली, सोनाराचं कौतुक, सोनाराने कशी छान घडवली, ही सांगत होती. कबीरजींच्या मनात सहज विचार आला आणि कबीरजी मनात म्हणतात, नथनी दीजिस यारने सुमरत बार बार, नथनी दीजिस यारने सुमरत बारंबार, नाक दिया जिस यारने उशे भूल गई नार. अरे ज्या नवऱ्यांनी, ज्या पतीने तुला नथनी दिली त्याचं कौतुक तू वारंवार करून त्याची आठवण काढत आहे, परंतु ज्या ईश्वरानं तुला नाक दिलेला आहे त्याला मात्र तू विसरून गेलेले आहे, त्याचं मात्र स्मरण तुला नाही. 8 नंबरला या देहाची देव इच्छा करतात असं म्हटलेलं आहे. का बरं करतात? बरं फक्त इंद्रादी देव नाहीत करत, तर ब्रह्मादिका सुद्धा याची इच्छा लागलेली आहे. आस करीती ब्रह्मादिका, आस करीती ब्रह्मादिका, देखोनी वाळवंटीचे सुखा, धन धान्य मनती मृत्यू लोक, भाग्याचा कैसा. तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्मदेव सुद्धा या देहाची इच्छा करतात, कारण या वाळवंटीचं सुख हे स्वर्गातही नाही, आणि म्हणून मृत्यूलोकी जन्म घेणारे धन्य आहेत असे तुकाराम महाराज म्हणतात. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आमा. मग या घाणेरड्या देहाची देव इच्छा करतात, कारण या देहातच भजन करता येते आणि भजन करता करता मुक्त होण्याचा अधिकार
या देहाला, मानव देहाला आहे. पशु पक्ष्यांना मुक्त होण्याचा अधिकार आहे, परंतु त्यांना भजण्याचं ज्ञान नाही. देवांना या देहाचे ज्ञान आहे, पण त्यांना अधिकार नाही. मात्र मानवास ज्ञान व अधिकार दोन्ही आहेत. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. नववा महत्व या देहाचा आहे. या देहानीच देव होता येतं. या नर देहानेच नारायण होता येते. भजन करून नारायण व्हायचं हे आपल्याच हातात आहे. नर शरीरामुळे नारायण व्हा किंवा वानर व्हा हे आपल्या हाती आहे. ज्ञानदेव, नामदेव, तुकाराम, सर्व संत मंडळी या देहामुळेच भजन करून देवत्वाला प्राप्त झालेले आहेत. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. 10 नंबरचा फायदा म्हणजे हे मुक्तीचं द्वार आहे. या नर देहानेच मुक्त होता येते. म्हणून ज्ञानेश्वरी मध्ये म्हटलेले आहे, येणेची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना एर जारे चिरा पडे. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, भ्रमणा पाऊले वेचिताची वाव, प्रवेशाचा ठाव एका द्वारे. पूर्वीच्या काळी गावाला, नगराला सर्व बाजूनी तटबंदी किंवा भिंत असायची व गावातील सर्वांसाठी एकच प्रवेशद्वार असायचे. तिला वेश म्हणायचे किंवा गावाचं आत प्रवेश करण्याचं दार म्हणायचे. त्याचप्रमाणे 84 लक्ष योनीतून फक्त याच नरदेहाद्वारे या 84च्या फेऱ्यातून मुक्त होता येते. 11वा फायदा म्हणजे ही कर्मभूमी आहे. हे मानव शरीर एक जंक्शन आहे, स्टेशन आहे. यावर सगळ्या प्रकारच्या गाड्या येतात आणि या ठिकाणाहूनच नरकास, स्वर्गास, वैकुंठास जाता येते. 100 यज्ञ करून इंद्र व्हायचे अथवा 100 ब्राह्मणाचे जन्म घेऊन षडकर्म करून ब्रह्मदेव व्हा किंवा वाईट कर्म करून नरकास जा किंवा भजन करून वैकुंठ गमन करा. जसं की आमच्या सुमन मावशीने अखंड उपासना करून वैकुंठाच्या दिशेने प्रस्थान केलेलं आहे. सात्विकता त्यांच्या रोमरोमामध्ये भरून उरली होती. तसंच याचा 12वा फायदा असा आहे, ही पाप आणि पुण्य अशी भूमी आहे. या देहानेच पाप पुण्य साधता येते. असं ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे, वाहतेनी भौतिके पाप पुण्य येथ पिके, म्हणून आम्ही कौतुके क्षेत्रो मने. या देहानेच पाप पुण्याचा साठा आपल्याला बरोबर करता येतो. त्याचं ज्ञान असल्यामुळे आपण तसं वागून आणि पुढचा जन्म कोणत्या योनीमध्ये कोणत्या ठिकाणी घ्यायचा हे आपण जवळपास ठरवू शकतो. असा हा 11वा फायदा आहे. 12वा फायदा झाला. आता अधिकार आहे. मानव देहास अधिकार आहे. काय अधिकार आहे? 13वा अधिकार म्हणून सांगितलेला आहे, भक्ती करण्याचा अधिकार या नरदेहालाच आहे, या मानव देहालाच आहे. या नरदेहाला जो अधिकार प्राप्त आहे तो स्वर्गातील देवांनाही नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सर्व सुख अधिकारी मुखे उच्चारी हरिनाम. आणि ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबा म्हणतात, माझी माऊली म्हणतात, तरी अवधान ऐकले दीजे, तेने सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रत्युत्तर माझे आई उघड ऐका. या भक्तीने चतुष्पादांना सुद्धा ईश्वराने मुक्त केलेलं आहे आणि वैकुंठाला नेलेलं आहे. भक्तीची नावे
चतुष्पादाधी आगवे वैकुंठीची राणीवे योग्य केले. तात्पर्य, नरदेह दुर्लभ आहे. या देहास देवाने काही अधिकार दिले आहेत, त्याचा उपयोग करून सर्व सुख प्राप्त करून घ्यायचे आहेत. आता आपण काही गुण पाहिले, तसेच आपण थोडेसे मानवी देहाचे दोषही पाहूयात. मानवी देहाचे दोष, पहिला दोष आहे याचा विटा जन्मताच आहे. मरणानंतर 13 दिवस, पहिल्या दिवशीपासून 13 दिवसापर्यंत सुतक पाळावं लागतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, शरीर विटाळाचे आळे. आणि ही जागा घाणेरडी आहे, अशी घाणेरडी जागा आहे. दुसरी म्हणजे ही जागा घाणेरडी आहे. मातेचे उदर, या ठिकाणी या जीवाचा प्रवास सुरू होतो आणि या मातेच्या उदरामध्ये काय असतो? मातेची या उदर कुहरी, पचोनी विष्टेच्या दाथरी, उकडोनी नवमासवरी, जन्म जन्मोनी मरती. ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरीत या मातेच्या उदराचं वर्णन केलेले आहे. आणि या पद्धतीने ही जागा घाणेरडी आहे. तिथं याचं रोपट किंवा जीवात्मा तयार होण्यास ईश्वराने जागा निर्माण केलेली आहे. हा देह घाणेरडा आहे. देहासारखी घाणेरडी वस्तू या जगात नाहीये. देहास 9 द्वारे आहेत, पण मानवी देहाच्या 9 द्वारामधनं एकाही द्वारातून चांगली गोष्ट किंवा चांगली वस्तू बाहेर येत नाही. सगळ्या खराब वस्तू बाहेर येतात. असा हा घाणेरडा देह आहे. चौथी गोष्ट आहे, हा क्षणभंगूर आहे. हा देह क्षणभंगूर असा आहे की क्षणभंगूर नाही भरवसा, होरे सावध तोडा माया आशा. काल होता, आज आहे की नाही हे सांगू शकत नाही, उद्या राहील की नाही हे सांगू शकत नाही, अशी क्षणभंगूरता आहे. हा देह नाशिवंत आहे, याचा आपण काही सांगू शकत नाही. हा देह नाशिवंत, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा खूप नाजूक पण आहे. ठेच लागली किंवा थोडस सायनाइड सारखं विष पोटात गेलं तरी माणूस गतप्राण होतो, एवढा हा नाजूक देह आहे. 7 नंबरला हा देह रोगाचे भांडार आहे. देहाला 30,000 रोग सांगितले आहेत शास्त्रामध्ये. आणि आता तर जेवढे डॉक्टर तेवढे रोग, अशी अवस्था झालेली आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर ऐसे. 8 नंबरला मेल्यानंतर या देहाचा काहीच उपयोग नाही. कबीरजी म्हणतात, पशु का होत पन्या, नरका कुछ ना होय, एक बार नर करणे करे, नरका नारायण होय. जोपर्यंत हा देहामध्ये परमात्मा आहे, अंतरात्मा आहे, तोपर्यंतच नराचा नारायण व्हा. कारण मेल्यानंतर पशुचाही देह हा उपयोगी पडतो, परंतु मानवाचा देह हा उपयोगी पडत नाही. म्हणून मरण्याच्या आधीच त्याचा नारायण होण्यासाठी उपयोग करा. हा देह मायावी आहे. मायावी आहे म्हणजे काय? याच्या अगोदरही हा देह नव्हता आणि मृत्यू नंतरही नाही, म्हणून याला मायावी म्हटलेलं आहे. हा देह उष्ण आहे. उष्ण आहे म्हणजे काय हो? हा पंचतत्वातनं मागून घेतलेला आहे आणि शेवटी जाताना परमात्मा जेव्हा नाहीसा होतो, आपल्या शरीरातून निघून जातो, तेव्हा हा पंचतत्वाचा देह आपल्याला पंचतत्वातच ठेवावा लागतो. त्यामुळं या देहाबद्दल आसक्ती बाळगू नका. तसेच हा देह षडविकार युक्त आहे. या देहाला षडविकार लागलेले आहेत. काम, कोह, मोह, माया, दंभ, अहंकार या विकारात भरलेला आहे. म्हणून नरदेहाला दाखरा दोष सापडतात. यासारखे चांगलेही काही नाही नरदेहासारखे आणि वाईटही काही नाही. म्हणून चांगले म्हणून विषयाचा उपभोग घेऊ नका आणि वाईट म्हणून त्याचा त्याग करू नका. मग काय करा? याचा उपयोग परमार्थाकरते करा, असे नाथ महाराज शब्दात सांगतात. देहा ऐसे बोखटे, पृथ्वी माझी नाही कोटे, देहा ऐसे गोमटे, पाहताना भेटे त्रिलोकी. बोकोटे म्हणून त्यागावे,
ते मोक्ष सुखाशी नागवावे, का गोमटे मनोने भोगावे, ते अवश्य जाई नरकाशी. अशा या मानवी देहाचे आपण गुणदोष पाहिलेले आहेत. आता आपण अभंगाच्या चिंतनाकडे थोडस वळूयात. आज अजा एकादशी आहे. श्रावण मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला अजा एकादशी असे म्हणतात. आणि याच उल्लेख ब्रह्मवर्तत पुराणामध्ये युधिष्ठिरा राजाने श्रीकृष्णाला विचारले असता भगवंत श्रीकृष्णाने सांगितलं, श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला अजा एकादशी असं म्हणतात. या एकादशीमुळे सर्व प्रकारच्या पापांचा क्षय होतो. हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला अश्वमेघ यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते आणि हे एकादशी व्रत केल्यामुळे मोक्ष मिळतो. मग युधिष्ठिर म्हटले की हे पूर्वी कुणी केले होतं, भगवंत मला सांगण्याची कृपा करा. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणतात, पूर्वी हरिश्चंद्र नावाचे चक्रवर्ती राजा होते. ते अतिशय सत्यवादी होते. आपण आपल्या जीवनात सहज म्हणतो, आम्ही काय हरिश्चंद्राची औलाद नाहीये. सगळे खरं बोलायला वागायला. अशा या सत्यवती राजाचा आजही सत्यवादी आणि प्रामाणिक राजा म्हणून उल्लेख होतो. हा राजा इक्ष्वाकू अशा सूर्यवंशीय कुलात जन्मलेला प्रभू श्रीरामांचे 32वे पूर्वज होते. आणि राजा हरिश्चंद्राच्या नंतर 32व्या कुळीमध्ये प्रभू रामचंद्राने अवतार घेऊन राजा हरिश्चंद्राचे 32वे वंशज झालेले आहेत. असा हा चतुर्भुज असणारा राजा एकदा मृगयेसाठी किंवा शिकारीसाठी वनामध्ये गेलेला आहे आणि त्याच्याबरोबरच त्या राजाबरोबर त्यांचा सैनिकांचा लवाजमा होता. पायदळ होते, घोडदळ होते. हे सर्व सैनिक चालत असताना त्याच वनामध्ये योगायोगाने विश्वामित्र ऋषी तपश्चर्या करत होते. आता हे विश्वामित्र ऋषी हे रघुकुलाचे किंवा रघुकुलाच्या राज्याचे राजगुरू होते आणि रघुकुलाचे कुलगुरू हे वशिष्ठ ऋषी होते. हे वशिष्ठ ऋषी आणि हे विश्वामित्र ऋषी एक राजगुरू आणि एक कुलगुरू असे दोन्ही ऋषी या घराण्याशी जोडलेले होते. मग हे राजा जात असताना राजाच्या सैनिकाच्या गोंधळामुळे विश्वामित्र ऋषींच्या तपश्चर्येत खंड पडलेला आहे, व्यत्यय आलेला आहे. आणि तेव्हा विश्वामित्र ऋषी रागात येतात आणि कोणाच्या सैन्यामुळे माझी तपश्चर्या भंग पावली, खंड झाली म्हणून शोध घेतात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की हरिश्चंद्र राजाचा लवाजमा इथून शिकारीसाठी जात असताना आपल्या उपासनेमध्ये साधनेमध्ये अडचण निर्माण झालेली आहे. तेव्हा मात्र विश्वामित्र ऋषींना राग येतो आणि राजाला बोलून राजाला म्हणतात, हे राजन, तुझ्या या वागण्यामुळे माझी तपश्चर्या भंग पावलेली आहे. तुला याचं प्रायश्चित्त घ्यावंच लागेल. अशा वेळी हरिश्चंद्र राजा म्हणतात, मुनिवर, माझ्याकडून चूक झालेली आहे खरी. तुम्ही म्हणाल ते प्रायश्चित्त मी घेणार. तुम्ही मला प्रायश्चित्त सांगा. अशा वेळी परीक्षा घ्यायचं ठरवून विश्वामित्र ऋषी म्हणतात, हे राजन, माझी तपश्चर्या भंग केल्याबद्दल प्रायश्चित्त म्हणून तू तुझं सर्व राज्य मला दान करून टाक. त्यावेळी राजा म्हणतो, हे मुनिवर, मी संकल्प करतो की आजपासून माझं सर्व राज्य तुमचं होईल. आणि तिथे संकल्प सोडतात आणि जायला लागतात राज्यातनं निघून. आपली पत्नी आणि ताराराणी, मुलगा रोहित दास यांना बरोबर घेऊन निघायला लागतात. त्यावेळेस विश्वामित्र आणखीन एक परीक्षा घेतात. हे राजन, तू जात आहे, पण जाता जाता मला तू
राजगुरु या नात्याने मी तुझा राजगुरु आहे, तू मला काहीतरी दक्षिणा दिली पाहिजे, तू मला दक्षिणा देऊन जा, मला सोन्याच्या मोहरा ह्या भेट म्हणून दे. अशा वेळी राजन म्हणतात, हे मुनिवर, मी सर्व राज्य आपल्याला दिलेले आहे, मी दागिने अलंकार आधीच तुम्हाला दिलेले आहेत, आता माझ्याकडे काही नाही, मी आता हतबल आहे. त्यावेळी आपल्या पतीचं वचन किंवा सत्यवादी हे नाव उकळून जाऊ नये म्हणून ताराराणी राजांना सुचवतात, राजन, अजून तुम्ही शिल्लक आहात, तुम्ही स्वतःला कोणाला तरी विका आणि तुमच्या बदल्यात येणारे जे काय नफा आहे, फायदा आहे, तो तुम्ही गुरुदक्षिणा या स्वरूपात गुरूंना द्या आणि त्यांना खुश करा. आपल्या पत्नीचं म्हणणं हरिश्चंद्राला पटतं आणि हरिश्चंद्र राजा स्वतःला एका डोंबाला विकतात आणि त्याच्या आलेल्या मोबदल्याची रक्कम ही गुरूंना गुरुदक्षिणा या स्वरूपात देतात आणि पत्नी आणि मुलांना त्यांच्या वाटेने जायला सांगतात आणि ते त्या डोंब्याच्या घरी जातात. म्हणून आज सेवेला घेतलेला अभंग आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना, हरिश्चंद्र ताराराणी वाहे डोंब्या घरी पाणी. डोंब्याच्या घरी हरिश्चंद्र निघून जातात. ताराराणी आणि रोहित दास हे ज्या राणीच्या घरी सेविका सेवक म्हणून होत्या, त्या सेविकांच्या घरी ही महाराणी दासी म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह आणि आपल्या रोहिदास नामक बालकाचा उदरनिर्वाह करत आहे. अशा रीतीने राजा हरिश्चंद्र स्वतःला विकल्यामुळे डोंब्यानी त्याला स्मशानभूमीची विल्हेवाट लावण्याची आणि येणाऱ्या प्रेताची विल्हेवाट लावून कर संकलन करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे. तिथेच स्मशानभूमीत राहावं, तिथेच व्रतवैकल्य करावे आणि तिथेच आपल्या सत्यवादी आणि न्यायप्रविष्ट प्रामाणिकपणे आयुष्य जगावं हा नित्यक्रम चालू झाला. परंतु इकडे ताराराणी आणि रोहितदास यांच्या जीवनामध्ये अचानक एक दिवस रोहितदास हा मुलांच्या बरोबर खेळायला बागेत गेल्यानंतर तिथं सर्पदंश होतो आणि रोहितदास गतप्राण होतो. संध्याकाळची वेळ असते, पाऊस पडत असतो, श्रावण महिना असतो आणि अशा वेळी त्या मातेपुढं, त्या राणीपुढं प्रश्न निर्माण होतो, आता काय करायचं? मुलाच्या देहाची विल्हेवाट लावायची आहे. ते बालक उचलते माता हातामध्ये घेते आणि स्मशानाकडे वाटचाल करते. अंधाराची वेळ असते, अशा वेळी काळोख असतो आणि स्मशानभूमीच्या गेटवर आल्यावरती तिथे राजा असतो. परंतु बऱ्याच वर्षामध्ये त्यांची गाठभेट नसल्यामुळे दोघे एकमेकांना ओळखत नाहीत आणि मला माझ्या बालकाचं निधन झालेलं आहे, याच्या प्रेताची विल्हेवाट लावायची आहे, याच्या प्रेताचे मला अंतिम संस्कार करायचे आहेत, अंतिम विधी करायचा आहे, तुम्ही परवानगी द्या. असं म्हणल्यानंतर राजा त्या ताराराणी कडे कर मागतात आणि ती म्हणते, मी कर देण्यास असमर्थ आहे, कारण मी अशी एका राजाची पत्नी होते, हरिश्चंद्र नाव होतं आणि माझ्या पतीने स्वतःला विकून आमच्या गुरूंची मागणी पूर्ण केलेली आहे, गुरुदक्षिणा दिली आहे आणि मी कामधंदा करून खात होते, परंतु तेही नियतीला पाहवलेलं नाही आणि माझ्या एकुलत्या एका बालकाचा सर्पदंशाने अंत झालाय आणि याचा अंतविधी करण्यासाठी माझ्याकडे काही एक नाहीये. अशा वेळी मी काय करू? तेव्हा राजाच्या लक्षात येतं, हा मुलगा आपलाच आहे, ही माता आहे या मुलाची, ती आपली पत्नी आहे, परंतु सत्यवादी आणि प्रामाणिक असल्यामुळे जरी आपला मुलगा असेल तर कर भरल्याशिवाय आपण त्याचे अंत्यविधी करू शकत नाही. म्हणून मग हरिश्चंद्र म्हणतात, तू म्हणतीस ना या साडीशिवाय तुझ्याकडे काही नाही अंगावरच्या, तर ते
अंगावरची साडी अर्धी फाडून मला कर रूपात दे आणि मग आपल्या बाळाचं अंत्यसंस्कार आपण करूयात. असं म्हणल्याबरोबर ती आबला, ती राणी मोठमोठ्याने रडू लागते आणि ईश्वराचं स्मरण करते. माझ्यावर काय वेळ आणली, माझे पती जिवंत असताना मला साडी फाडून द्यायची आणि माझ्या पुढे धर्मसंकट उभा राहिलेला आहे. माझ्या बाळाचा अंत्यविधी करायचा आहे आणि मी काय करू. देवाचं स्मरण केलेलं आहे आणि विश्वामित्र तिथं हजर झालेले आहेत. स्वर्गातनं देव पुष्पवर्षाव करत आहेत आणि इथंच या राजाच्या परीक्षेचा अंत होतो. विश्वामित्र म्हणतात, हे राजन, तुझी परीक्षा पाहण्यासाठी मी हे सगळं सोंग घेतलं होतं. मी तुझ्या सत्यवादी आणि प्रामाणिकपणावर खुश झालेलो आहे. तुझ्या गुरुदक्षिणेनं मी पावन झालेलो आहे आणि तू जी काय आज आज्या एकादशी केलेली आहे, या एकादशीच्या व्रतामुळे तुझी सर्व घडलेल्या नकळत घडलेल्या पापातनं तुझी मुक्तता झालेली आहे आणि आज मी तुला माझ्या वचनातनं मुक्त करत आहे आणि तुला तुझं राज्य परत देत आहे. म्हणून विश्वामित्र मुनींनी हरिश्चंद्राला त्यांचं राज्य दिलेलं आहे. तारा राणी महाराणी झालेले आहेत. त्यांचा गेलेला मुलगा रोहिदास यालाही देवानी जिवंत केलेलं आहे आणि स्वर्गातनं सगळ्यांनी या सूर्यवंशी राजावरती, हरिश्चंद्र राजावरती, सत्यवादी राजावरती, प्रामाणिक राजावरती पुष्पवृष्टाव केलेला आहे आणि अशा या धर्मरक्षक राजाला या एकादशीच्या व्रतामुळे बंधनातनं मुक्तता मिळाली, मुलगा जिवंत झाला आणि पुन्हा राज्य मिळालेलं आहे. असं हे राज्य राजाने पुन्हा सुखाने केलं आणि शेवटी मोक्ष पदाला प्राप्त झाला आणि श्रीराम नंतर 32 पिढ्यानंतर त्यांच्या वंशामध्ये जन्माला आलेले आहेत. असे हे आज्या एकादशीचं व्रत म्हणजेच हरिश्चंद्राची कथा. या व्रतामुळे अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ मिळते, सर्व पापातनं मुक्ती मिळते. अशा या पवित्र दिनी आमच्या सुमन मावशीचं 13वा विधी होऊन त्यांना मुक्तता मिळावी असंच आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो. आणि हे करता करताच आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालना. पांडवांचा सहाय्यकारी राज्याहुनी केले दुरी. भगवान श्रीकृष्ण स्वतः पांडवाचे सहाय्यकारी होते, परंतु दूत मानले असताना जेव्हा कौरवांनी सांगितले की आमच्या बाजूने शकुनी मामा दूत फेकेल, डाव मांडेल, त्यावेळी कौरवांनी म्हटल्यानंतर पांडवांनी त्यास नाही सुचवलं. पांडवांनी त्यांना सांगितलं नाही की आमच्या बाजूनी, तुमच्या बाजूनी जर कौरवाच्या बाजूने जर शकुनी मामा फाशे फेकतील तर आमच्या बाजूने आमचे भगवान श्रीकृष्ण फाशे फेकतील, मग मी यांना हरू दिलं नसतं. परंतु यांनी मला आवाज दिला नाही, मला विचारलं सुद्धा नाही साधं. म्हणून पांडवांचा सहाय्यकारी राज्यावरून केले दुरी. भगवंताचा आशय असा आहे, घेशी तरीच देशी, ऐसा असशी उदार. आधी भगवंत काहीतरी घेतो, घेतल्यावरच देतो, असा तो उदार आहे. पण त्याला काहीतरी आधी दिलं पाहिजे. फुल नाही, फुलाची पाकळी, त्याला भाव पाहिजे आणि भाव असेल तर तो सर्व काही देतो. पण कधी आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना. अशा या वेळेस काय केलं पाहिजे? तुका म्हणे उगाची राहावे, होईल ते सहज पाहावे. तुकाराम महाराज अशा वेळी म्हणतात, ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आनंदाने जसं ठेवलेलं आहे, ईश्वराने ठेवले तसंच राहायचंय. पण हे राहता राहता ईश्वराचं नामस्मरण करायचंय, ईश्वराचं स्मरण करायचंय. आणि हे आमच्या सुमनताईंनी केलेलं आहे, सुमन मावशींनी केलेलं आहे. आणि हे करता करताच पडिले वळण इंद्रिया सकळ, भाव तो निराळा नाही दुजा. रुग्णालयात असताना हे 2 दिवस त्यांनी ईश्वराचं नामस्मरण करायचं
मुलींना सांगायचं, सद्गुरू म्हणा, सद्गुरू म्हणा, जय सद्गुरू म्हणा, मला नामस्मरण ऐकवा, माझ्या माझ्या देहाचा मला विसर पडतो, माझ्या भोवतीनं नामस्मरण करा. या देहाला होणाऱ्या कळा कमी होतात, त्याचा त्रास कमी होतो. म्हणून नामस्मरण 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 म्हणता म्हणताच त्यांनी जय सद्गुरू सद्गुरू म्हणता म्हणता देह ठेवलेला आहे. हे कधी साध्य होतं? आपल्या इंद्रियाला जर वळण पडलं, जागृती स्वप्नी, त्याला ते वळण पडलं जातं आणि शेवटचा क्षण कधी येईल कोणालाच माहित नाही. जर इंद्रियांना वळण पडलं, क्षण कोणताही असो, त्या क्षणी अंतकाळी ईश्वराचं नाम आपल्या मुखामध्ये येण्यासाठी या माझ्या मावशींनी रात्रंदिवस नामस्मरणाचा ध्यास घेतला होता, उपासनेचा ध्यास घेतला होता. 4-4, 5-5 तास दिवसाला उपासना करायची आणि इतरांनाही नामाचा महिमा सांगायचा आणि स्वतः सुखी राहायचं. नामामृत गोडी जयाशी लादली, योगिया साधली जीवन काळा. या जीवनामध्ये त्यांना ती अवस्था प्राप्त झाली होती. सदा समाधान त्यांच्या चित्तामध्ये होतं. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सरली येर झार झाला सफळ व्यापार. हरी आला हाता मग कैची भय चिंता, तुका मने हरी काही उरो निधी हुरी. जेव्हा हरी आपल्या अंतकरणात साठवला जातो तेव्हा आपल्या अंतकरणात दुसरा कुणाविषयी कळवळा राहत नाही. आणि या अंतकरणात तुका मने देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. जेव्हा विठ्ठल किंवा हरी आत बसला जातो तेव्हा या देहातले षड विकार नाहीसे होतात आणि या विकारांच्या नाहीशा होण्यानं आपला देह पवित्र होतो, सात्विक होतो आणि याच साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. असं शेवटचा दिवस गोड होण्यासाठी म्हणून आपण सदा नामघोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्ल तसे. या अभंगाप्रमाणे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, सदा नामघोष करू हरिकथा. जो सदा नामघोष हरिकथा करतो त्याला कसलंच दुःख राहत नाही. तेने सदा चित्ता समाधान, असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीची विदेही भोगू दशा. या देहाचा विसर पडतो आणि या देहात असतानाच आपण विदेही असल्याची आपल्याला स्थिती प्राप्त होते आणि ती दशा प्राप्त झाल्यामुळे आपण सदा समाधानी राहतो. म्हणून याच देही घडे देवाचे भजन. म्हणून मानव देह हा पवित्र आहे आणि ह्या मानवी देहाचं सार्थक करायचं आहे. तर तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरूनी राहो. ह्या मृत्यूलोकाच्या व्यवहारानं तुमच्या डोळ्यामध्ये तुम्ही धूर भरून राहू नका. तुम्ही तुमचं ज्ञान वाढवा. तुम्ही तुमच्या भगवंताविषयीचं स्मरण करा, भगवंताचं नामस्मरण करा आणि आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. या माऊलींच्या अभंगाप्रमाणे किंवा तुका म्हणे एका मरणची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे आमच्या माऊलींनी देह ठेवलेला आहे. आणि हा देह ठेवताना अशा वेळी ठेवलेला आहे, संध्याकाळी घरी त्यांना आणलेलं आहे. 10 ते 15 मिनिटं पण घरात त्यांना आणलेलं आहे. संध्याकाळची दिवाबत्ती झालेली आहे, हळदी कुंकाचा कार्यक्रम झालेला आहे आणि बोलता बोलता हळदी कुंकू करता करता अखंड सौभाग्यवती असं लेणं घेऊन यांनी आपला देह अनंतात विलीन केलेला आहे. आणि आपल्या जन्माचं, स्त्री जन्माचं सार्थक त्यांनी करून घेतलेलं आहे. स्त्री जन्म यासाठी मिळावा की अखंड सौभाग्यवती भव, हा वर या जन्मात मिळण्यासाठी या देहाची, या जीवाची धडपड असते. या नारी जन्माचा जो काय शेवट असतो तो यातच व्हावा असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं आणि ते सौभाग्याचं लेणं लिहून आमच्या सुमन माऊलींनी देह ठेवलेला आहे. आणि सगळ्यांना भरभरून आशीर्वाद देऊन आनंदाने
समाधानाने आपली जीवन यात्रा पंचतत्वात विलीन केलेली आहे. असो, त्यांच्याबद्दल बोलल तेवढं कमीच आहे. कारण मनुष्य देह हा दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमय वर्ततम देवानुग्रहम हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. या श्लोकाप्रमाणे अत्यंत दुर्लभ असणारा देह आपल्याला लाभलेला आहे. हा देह कालतायीन न्यायाने प्राप्त झालेला आहे. काकतायीन न्यायाने प्राप्त झालेला हा देह अत्यंत महत्वाचा आणि म्हणूनच या देहात खरा परमार्थ घडू शकतो. हा देह अत्यंत पवित्र, मंगलमय, उत्तम आणि चांगला सांगितलेला आहे. पण केव्हा भगवंताचं आपण नामस्मरण केलं तरच, नाही तर किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, पडिलो आवती बोहरा, बहु थोरा ओळशिया. हा जीव जन्म मृत्यू रूपी भोवऱ्यात सापडलेला. जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी भयानक आहेत, दुःख देणाऱ्या आहेत. जन्माला येतानाच यातना आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, काय सांगू गर्भीच्या यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना, तुझ क्षण क्षण ध्यात असे. जेव्हा मातेच्या उदरामध्ये असतो तेव्हा सोडो 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 म्हणून हा जीव देवाची आळवणी करत असतो. कारण मातेच्या उदरातले कृमी, किडे, जंत त्याला कुरतडत असतात. परंतु जेव्हा जन्म होतो त्या क्षणी त्याला या संसाराची माया लागते आणि मी कधी तुला वचन दिलं होतं असं जीव शिवाला म्हणतो आणि संसार चक्राच्या जन्म मृत्यूच्या चक्राच्या फेऱ्यात अडकतो. पण या देहानीच भजन करून जन्म मृत्यूच्या चक्रातून आपली सोडवणूक करता येते. ईश्वराचं नामस्मरण करून आपल्याला सोडवण करता येते. झालाय का नैवेद्य? हो, संपूयात. ओके. तर याच देहाने आपल्याला ईश्वर प्राप्ती करता येते, देवत्व प्राप्त करता येतं आणि नारायण व्हायचं की चतुष्पाद व्हायचं हे आपल्याच हातात आहे. असा हा पवित्र आहे आणि अपवित्र हे आहे. अशा या देहाची इच्छा स्वर्गीचे लोकही करतात. तसं आमच्या सुमनताईने त्यांच्या आयुष्याचं कल्याण करून घेतलेले. आपले आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडावे की या पद्धतीनं त्यांनी आपला देह ठेवून अखंड सौभाग्याचं लेणं लिहून गेलेले आहे. झालेली ही सेवा आमच्या तमाम वारकरी महिला मंडळ थेरगाव तसेच सर्व पारमार्थिक सात्विक वारकरी बंधू भगिनींकडून आमच्या मावशींना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर आमच्या काकांना, आमच्या 2 भगिनी, आमचा कालिदास दादा यांना या दुःखातनं सावरण्याची क्षमता देवो, ताकद देवो आणि त्यांच्या सर्व परिवाराला या दुःखातनं उभा राहण्याची आणि या दुःखातनं सावरण्याची सहनशक्ती देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वेळ झालेली आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. त्यामुळे आपण आपली सेवा ईश्वरचरणी, तुम्हा संत मंडळ चरणी अर्पण करून बोलिलेले कुरु वेडे वाकडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. जे काय चुकीचं गेलं असेल ते माझ्या वाणीचा दोष आहे, माझा दोष आहे आणि जे काही चांगलं आहे ते माझ्या सद्गुरूच आहे, माझ्या पांडुरंग परमात्म्याची देण आहे, माझ्या माऊली महाराजांचं देणं आहे. झालेली सेवा ईश्वर चरणी आणि आमच्या सुमन माऊलींच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल 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 पुंडलिकावर हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.